Welcome students. Before moving ahead, you can like and subscribe my channel. Welcome. Today we are going to see the very first chapter of 12th English textbook. The name of the chapter is An Astrologer's Day. Now आपण बघतोय पुस्तकामध्ये की सर्वप्रथम काही ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत ज्याला आईस ब्रेकर्स असं म्हटलेलं आहे. आता त्या ॲक्टिव्हिटीज काय आहेत ते आपण बघूया. द व्हेरी फर्स्ट ॲक्टिव्हिटी इज डिस्कस विथ युअर पार्टनर अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटी. व्हॉट आर युअर स्ट्रेंथ्स. द फर्स्ट ॲक्टिव्हिटी इज व्हॉट आर युअर स्ट्रेंथ्स. आता स्ट्रेंथ्स म्हणजे काय तर आपल्यामध्ये असलेल्या चांगल्या गोष्टी किंवा आपल्यामधले असलेले गुणधर्म. सो व्हॉट आर युअर स्ट्रेंथ्स हे आपल्याला विचारलं जात आहे. त्यामुळे हे विद्यार्थ्यांना सोडवायच्या ॲक्टिव्हिटीज आहेत, पण तरीही मी आपल्याला या सोडवण्यासाठी मदत करणार आहोत. व्हॉट आर युअर स्ट्रेंथ्स. आता स्ट्रेंथ्स दिलेलं आहे, त्यानंतर व्हॉट डू यू फील, व्हाय डू यू फील सो असं दिलेलं आहे आणि ड्रीम करिअर असं दिलेलं आहे. आता त्यामध्ये एक एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे. त्यामध्ये स्ट्रेंथ दिलेली आहे पेंटिंग अँड ड्रॉइंग आणि वाय डू यू फील सो. आता वाय डू यू फील सो म्हणजे तुम्हाला असं का वाटतं की पेंटिंग अँड ड्रॉइंग तुमची स्ट्रेंथ आहे किंवा तुमची जमेची बाजू आहे, हे तुम्हाला असं का वाटतं. कारण वाय डू यू फील सोमध्ये त्याचं कारण दिलं आहे बिकॉज इट कॅन व्हिज्युअलाइज अँड इट कॅन एक्सप्रेस. वी कॅन सी इट कॅन व्हिज्युअलाइज अँड इट कॅन एक्सप्रेस. म्हणजे जर आपण पेंटिंग आणि ड्रॉइंगचा विचार केला तर पेंटिंग आणि ड्रॉइंगच्या माध्यमातून मी काय करू शकतो, स्वतःला व्हिज्युअलाइज करू शकतो, स्वतःला एक्सप्रेस करू शकतो. आणि मग त्या स्ट्रेंथचा मला काय फायदा होणार आहे करिअरमध्ये माझ्या. सो मी काय करिअर त्याच्यामध्ये करू शकतो. तर मग करिअर म्हणून मी काय करू शकतो तर मी कमर्शियल आर्टिस्ट बनू शकतो किंवा मी कार्टुनिस्ट बनू शकतो. बरोबर. सो असं आपल्याला आणखी 2 स्ट्रेंथ आपल्या इथे मेन्शन करायच्या आहेत. जसं पहिली दिलेलं आहे पेंटिंग आणि ड्रॉइंग. आता दुसरी आपण करून बघूया एक. सपोज दुसरी स्ट्रेंथ माझ्यामध्ये आहे दॅट इज सिंगिंग. नाव द स्ट्रेंथ इज सिंगिंग. नाव वाय डू यू फील सो दॅट सिंगिंग इज युअर स्ट्रेंथ. असं का वाटतं तुम्हाला. काय होतं त्यांनी, तुम्ही काय करू शकता सिंगिंगमुळे तर आय कॅन एन्जॉय. आय कॅन एन्जॉय. बरोबर. अँड मग जर सिंगिंगमुळे तुम्ही एन्जॉय करू शकता तर मग तुमचं सिंगिंगमध्ये करिअर काय असू शकतं दॅट इज सिंगर. राईट. तुम्हाला माझी हँडरायटिंग समजून घ्यावी लागणार आहे. ओके. सो दिस इज दी सेकंड स्ट्रेंथ. ओके. नाउ अगेन वी हॅव टू राईट डाऊन 2 न्यू स्ट्रेंथ्स. ओके. आता त्यामध्ये मी काय करणार आहे की स्ट्रेंथ मी तुम्हाला देणार आहे आणि त्याचे वाय डू यू फील सोचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे आणि ड्रीम करिअर, त्याचं करिअर काय असू शकतं हे तुम्हाला लिहायचं आहे. ओके. सो पहिली स्ट्रेंथ झाली पेंटिंग अँड ड्रॉइंग, दुसरी स्ट्रेंथ झाली सिंगिंग, तिसरी स्ट्रेंथ आपण घेऊया रीडिंग. रीडिंग अँड लास्ट स्ट्रेंथ आपण घेऊया प्लेइंग. राईट. सो रीडिंग आणि प्लेइंग या 2चं उत्तर आपल्याला द्यायचं आहे की वाय डू यू फील सो. तुम्हाला असं का वाटतं की रीडिंग ही माझी स्ट्रेंथ आहे, प्लेइंग ही माझी स्ट्रेंथ आहे. स्ट्रेंथ म्हणजे जमेची बाजू. ओके. आणि मग अकॉर्डिंगली तुम्हाला त्याचं करिअर काय आहे हे तुम्हाला आन्सरमध्ये लिहायचं आहे. ओके. सो हॅव यू गॉट इट द फर्स्ट ॲक्टिव्हिटी. राईट. नाउ विल मूव्ह अहेड विथ द सेकंड ॲक्टिव्हिटी. विल रीड आउट द क्वेश्चन. The scene in a local market of a village, town or city is very attractive. People with different occupations sell their wares.
Discuss with your partner the variety of activities at the local market. Now आपण सगळेजण आपल्या गावामधल्या लोकल मार्केटमध्ये जात असतो आणि त्या लोकल मार्केटमध्ये सीन असतो, कुठले तरी सीन सुरू असतात. कोणी काय विकत असतं, कोणी काय विकत असतं, कोणी कुठे जात असतं, कोणी कुठे जात असतं. सो आपल्याला ते जे सगळे सीन्स आहेत ते सीन्स आपल्याला इथे मेन्शन करायचे आहेत. आता याच्यामध्ये यांनी पहिला सीन दिलेला आहे सेलिंग फ्लावर्स, सेलिंग ग्रॉसरी. ओके, आता हे दोन आपल्याला इथे दिले आहे, फ्लावर्स अँड ग्रॉसरी सेलिंग. ओके, नाव सेकंड सीन आपण काय लिहू शकतो, दॅट इज सेलिंग टी ऑर स्नॅक्स, राईट. मग आपण बाजारात गेल्यावर आपल्याला हे पण दिसतं की कोणीतरी चहा आणि नाश्ता विकतं आहे, बरोबर. सेलिंग टी अँड स्नॅक्स. देन सम पीपल आर सेलिंग इवन क्लोथ्स. सेलिंग क्लोथ्स म्हणजे कपडे पण कोणीतरी विकत असतं, बरोबर. सो अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, 5 असे सीन्स लिहायचे या मार्केटमधले, जे आपलं आठवड्याचं मार्केट असतं गावातलं, त्या मार्केटमधले 5 सीन्स आपल्याला लिहायचे याच्यामध्ये. त्यातले 2 मी सांगितलं आहे, एक ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे, 2 तुम्हाला लिहायचे आहेत. ओके, सो आय विल रब इट आउट. नाव विल मूव्ह अहेड विथ द थर्ड क्वेश्चन. सी, नाव द थर्ड ॲक्टिव्हिटी इज इन अ विलेज, town or city, it is quite a common sight to see an astrologer sitting by the roadside with his professional equipment. आता हे पण आपण बघतो की बरेच वेळेला गावाच्या एखाद्या रस्त्यावर, शांत रस्त्यावर कुठेतरी एक भविष्य सांगणारा बसलेला असतो, राईट, बाय द रोड साईड विथ हिज प्रोफेशनल इक्विपमेंट. इक्विपमेंट म्हणजे काय, मग आता की त्याला काही लागणाऱ्या वस्तू असतात भविष्य सांगण्यासाठी. सो त्या साधनांना, वस्तूंना आपण म्हटलं आहे इक्विपमेंट, आणि ॲस्ट्रॉलॉजर म्हणजे भविष्य सांगणारा. ओके, सो तो जो भविष्य सांगणारा आहे त्याला काय काय वस्तू लागतात. सो वी हॅव टू मेक अ लिस्ट ऑफ द थिंग्स व्हॉट द ॲस्ट्रॉलॉजर नीड्स. Okay, discuss with your partner and list the requirements for his trade. Okay, now we will write some things. See, parrots and cards. आता काही ॲस्ट्रॉलॉजर जे असतात ते पॅरेटच्या माध्यमातून आपली भविष्यवाणी सांगत असतात, किंवा कार्ड्स म्हणजे पत्त्यांच्या माध्यमातून आपली भविष्यवाणी सांगत असतात. मग अजून काय त्यांना लागतं. सो त्यांना आणखी लागतात काही चार्ट्स. ओके, सो आपण इथे लिहूया चार्ट्स. त्यानंतर त्यांना काही शेल्स लागतात. शेल्स म्हणजे ज्याला आपण कवड्या म्हणतो मराठीमध्ये. सो दॅट इज कॉल्ड ॲज शेल्स, कावरी शेल्स म्हणतात त्यांना. त्यानंतर एखादं नोटबुक, काही नोट्स घ्यायला त्यांना नोटबुक लागतं, राईट. हे मी तुम्हाला पूर्ण देतो आहे कारण कदाचित बहुतेक विद्यार्थ्यांना याबद्दल कमी माहिती असू शकते. सो नोटबुक. अँड द फिफ्थ वन इज सम पल्मायरा रायटिंग. नाउ व्हॉट इज पल्मायरा रायटिंग्स. काही कुंडल्या ज्याला आपण म्हणतो त्या तो लिहून आणलेल्या असतात, काही त्यांनी त्याच्याजवळ तयार असतात, त्याला म्हटलं आहे पल्मायरा रायटिंग्स. ओके, सो पॅरेट, कार्ड्स, चार्ट्स, शेल्स म्हणजे कवड्या, आणि नोटबुक आणि पल्मायरा रायटिंग्स. सो या काही गोष्टी आहेत ज्या त्या ॲस्ट्रॉलॉजरला डेली लागत असतात कोणाचं तरी भविष्य सांगण्यासाठी. ओके, नाव द नेक्स्ट क्वेश्चन इज, there are certain unreasonable beliefs among people living in our society. Certain common events are linked with superstitions. आता superstitions म्हणजे काय, अंधश्रद्धा, ज्या आपण आपल्या आजूबाजूला बघत असतो, अनुभवत असतो. ओके, सो लिस्ट such events, discuss the superstitions linked with them and the means of their eradication.
इरॅडिकेशन म्हणजे त्याला नष्ट करणे, त्याला मुळातून काढून टाकणे. सो दॅट इज कॉल्ड ॲज इरॅडिकेशन, राईट. आता त्यांनी एक एक्झाम्पल दिलं आहे, अ कॅट क्रॉसिंग युअर पाथ. म्हणजे एखादं काळं मांजर आपल्यासमोरून गेलं की आपण 3 पावलं 10 पावलं मागे जातो. सो दॅट इज अ कम्प्लीट नॉनसेन्स, राईट. सो ह्याला काही अर्थ नसतो. तर त्या अशा काही अंधश्रद्धा आहे ज्या आपण आजही पाळतो. ओके, सो अशा कोणत्या आणखी अंधश्रद्धा तुम्हाला माहिती आहे? या सगळ्यांना माहिती आहे. ओके, सो आपण 1-2 मी तुम्हाला देईन, बाकी आपल्याला स्वतः करायचे आहेत. ओके, सो एक मी तुम्हाला सांगेन, दॅट इज बॅड लक, बॅड लक कम्स इन थ्रीज. कम्स ही एकच आहे पूर्ण, कम्स इन थ्रीज म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो 3 तिगाडा काम बिगाडा. ओके, सो बॅड लक कम्स इन थ्रीज. नेक्स्ट आणखी एक सांगतो, स्नीजिंग ॲट द डोअर. स्नीजिंग म्हणजे काय? शिंकणे. स्नीजिंग ॲट द डोअर ही पण एक पाळली जाणारी अंधश्रद्धा आहे ज्याला काही अर्थ नाही आहे. ओके, सो अशा काही अर्थ नसणाऱ्या गोष्टी असतात ज्या आजही काही लोक पाळतात, त्याला म्हणतात सुपरस्टिशन्स. मग अशा सुपरस्टिशन तुम्हाला लिहायच्या आहेत. आणखी 2, एक दिलेली आहे, 2 मी सांगितल्या आणि 2 तुम्हाला लिहायच्या आहेत. ओके, नाव दीज आर दी ॲक्टिव्हिटीज what we have solved of the very first lesson. Okay, now we are going to move towards the introduction of the author. आता ऑथर जो आहे, या धड्याचा लेखक जो आहे ते आहेत R.K. नारायण. Now we are going to see the introduction of R.K. नारायण. R.K. नारायण 1906 to 2001. Rasipuram Krishnaswamy Iyer Narayan Swamy was one of the best known novelists among Indian English writers. R.K. नारायण यांचं पूर्ण नाव काय आहे? रसिपुरम कृष्णास्वामी अय्यर नारायण स्वामी. रसिपुरम कृष्णास्वामी अय्यर नारायण स्वामी was one of the best known novelists. नॉव्हेलिस्ट म्हणजे कादंबरीकार, जे कादंबऱ्या लिहितात. अमंग इंडियन इंग्लिश रायटर्स म्हणजे हे असे एक रायटर होते जे इंग्रजी भाषेतून स्वतःच्या भावना विचार व्यक्त करत होते. कशाच्या माध्यमातून? कादंबरीच्या माध्यमातून. ही इज द ऑथर ऑफ 14 नॉव्हेल्स, 5 वॉल्यूम्स ऑफ शॉर्ट स्टोरीज अँड अ नंबर ऑफ ट्रॅव्हलग्स. सो ही इज द ऑथर ऑफ 14 नॉवेल्स. किती कादंबऱ्या लिहिल्या आहेत यांनी? 14. 5 वॉल्यूम्स ऑफ शॉर्ट स्टोरीज. वॉल्यूम्स ऑफ शॉर्ट स्टोरीज म्हणजे काय? लघुकथा ज्याला आपण म्हणतो. सो लघुकथाची 5 ग्रंथ म्हणू आपण, वॉल्यूम्स म्हणजे. सो ते ग्रंथ यांनी 5 शॉर्ट स्टोरीजचे लिहिले आहेत. अँड अ नंबर ऑफ ट्रॅव्हलग्स. ट्रॅव्हलग्स मीन्स ट्रॅव्हलिंग करताना जे काही एक्सपिरियन्सेस येतात ते एक्सपिरियन्सेस आपण ज्या पुस्तकामध्ये लिहितो त्याला आपण म्हणू शकतो ट्रॅव्हलग्स. अँड हॅज अ कलेक्शन ऑफ नॉन फिक्शन टू हिज क्रेडिट. नाउ व्हॉट इज नॉन फिक्शन देन? नॉन फिक्शन मीन्स काही रियल गोष्टी. ओके, सो नॉन फिक्शन इज रियल. फिक्शन म्हणजे काल्पनिक आणि नॉन फिक्शन मीन्स रियल. ओके, सो अँड हॅज अ कलेक्शन ऑफ नॉन फिक्शन टू हिज क्रेडिट. टू हिज क्रेडिट म्हणजे त्यांच्या नावावर इतके सगळे पुस्तकं आहेत. ही ऑल्सो रोट हिज मेमॉयर माय डेज. सो व्हॉट इज मेमॉयर? इट इज कॉल्ड एज बायोग्राफी. बायोग्राफी. He also wrote his memoir My Days in 1975. My Days नावाची त्यांची स्वतःची
मेमॉयर आहे. नारायण क्रिएटेड द इमॅजिनरी टाउन ऑफ मालगुडी where realistic characters in a typically Indian setting lived amid unpredictable events. सो काही नॉवेलमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, एक स्वतंत्र गाव तयार केलेलं आहे आणि ते स्वतंत्र गाव कसं तयार केलं आहे, इमॅजिनरी टाउन ऑफ मालगुडी, आणि त्या गावाचं नाव आहे मालगुडी. वेअर रिअलिस्टिक कॅरेक्टर्स इन अ टिपिकली इंडियन सेटिंग लिव्ड. मग तिथे रिअलिस्टिक कॅरेक्टर्स म्हणजे खरेखुरे कॅरेक्टर्स तिथे त्या गावामध्ये त्यांनी दाखवले, चित्रित केले आहेत. कसे, इन टिपिकली इंडियन सेटिंग, म्हणजे बॅकग्राऊंड कसं आहे त्या गावाचं की जणू काही ते भारतातलं एक गाव आहे, साऊथ इंडियामधलं, असं त्यांनी त्या गावाचं चित्रीकरण केलेलं आहे. अमिड अनप्रेडिक्टेबल इव्हेंट्स. अनप्रेडिक्टेबल म्हणजे जे आपण कथन करू शकत नाही किंवा वर्णन करू शकत नाही, दॅट इज सांगू शकत नाही. अमिड म्हणजे बिटवीन. ओके, सो अमिड इज बिटवीन, राईट. सो अमिड अनप्रेडिक्टेबल इव्हेंट्स. सो अशा काही घटना ज्या आपण सांगू शकत नाही त्या त्यांनी त्या छोट्याशा गावामध्ये चित्रित केलेल्या आहे खऱ्याखुऱ्या कॅरेक्टर्सच्या माध्यमातून. हिज स्टोरीज आर ग्राउंडेड इन compassionate humanism and celebrated the humor and energy of ordinary life. So त्यांच्या स्टोरीज कशा होत्या किंवा कशा आहेत, आर ग्राउंडेड. ग्राउंडेड मीन्स बेस्ड. त्याला कशाचा आधार आहे, कंपॅशनेट ह्युमॅनिझम म्हणजे ज्याला आपण दयामाया म्हणतो. सो ती त्यांच्या स्टोरीजमध्ये खचून भरलेली आहे. कंपॅशनेट ह्युमॅनिझम म्हणजे मानवता म्हणू आपण त्याला. सो दयामाया ही त्यांच्या स्टोरीजमध्ये खचून भरलेली आहे. अँड सेलिब्रेटेड द ह्युमर अँड एनर्जी ऑफ ऑर्डिनरी लाईफ. आणि काय सांगितलं आहे त्यांनी त्यांच्या स्टोरीच्या माध्यमातून की आपलं जे ऑर्डिनरी लाईफ आहे ते कसं ह्युमरनी कंप्लीट झालेलं आहे आणि कशी एनर्जी आपल्या लाईफमध्ये, ऑर्डिनरी लाईफमध्ये काही गोष्टींमुळे येते, हे सगळं त्यांनी त्या शॉर्ट स्टोरीजमध्ये सांगितलेलं आहे. ही स्टोरीज आर कॅरेक्टराइज्ड बाय अ सिम्पल स्टाईल अँड सटल ह्युमर. नाव त्यांच्या स्टोरीची वैशिष्ट्ये काय आहेत. सो ही स्टोरीज आर कॅरेक्टराइज्ड बाय अ सिम्पल स्टाईल, ओके, अँड सटल ह्युमर. नाव व्हॉट इज अ सिम्पल स्टाईल म्हणजे त्यांची जी शैली आहे शॉर्ट स्टोरीज लिहिण्याची, दॅट इज व्हेरी सिम्पल. त्यांची शैली, स्टाईल खूप सिम्पल आहे. अँड कशी आहे, सटल ह्युमर. सटल ह्युमर, व्हॉट इज सटल. सटल मीन्स व्हेरी क्लिअर, व्हेरी क्लिअर, राईट. अँड ह्युमर मीन्स जोक्स. सो असे काही जोक्स त्यांनी त्या स्टोरीमध्ये ते टाकतात की जेणेकरून वाचणाऱ्याला त्याचा एक आनंद मिळतो. अशी त्यांची ती भाषाशैली आहे स्टोरीज सांगण्याची. ओके. Narayan was introduced to American readers in 1952 by the Michigan State University Press. Now, when he got fame in America, केव्हा त्यांना प्रसिद्धी मिळाली तर 1952मध्ये अमेरिकेमध्ये असलेल्या मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी प्रेसनी त्यांना काय दिली, प्रसिद्धी दिली. म्हणजे तिकडे पण ते फेमस व्हायला लागले त्यांच्या कामामुळे. दीज इन्क्लूड स्वामी अँड फ्रेंड्स, द बॅचलर ऑफ आर्ट्स, द डार्क रूम, अँड ॲस्ट्रॉलॉजर्स डे अँड अदर स्टोरीज. सो ह्या ज्या स्टोरीज त्यांनी दिलेल्या आहेत या स्टोरीजमुळे ते अमेरिकेमध्ये फेमस झाले. कोणत्या, स्वामी अँड फ्रेंड्स, द बॅचलर ऑफ आर्ट्स, द डार्क रूम अँड ॲस्ट्रॉलॉजर्स डे. म्हणजे आज आपण जो धडा शिकणार आहोत तो पण त्यांच्या प्रसिद्धीचा एक भाग आहे. अँड अदर स्टोरीज. मिस्टर संपत, द फिनॅन्शियल एक्सपर्ट, वेटिंग फॉर द महात्मा, द गाईड अँड मेनी अदर बुक्स. आणि कोणत्या पुस्तकांमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली तर मिस्टर संपत, द फिनॅन्शियल एक्सपर्ट, वेटिंग फॉर द महात्मा अँड द गाईड. तुम्ही सगळ्यांना माहिती आहे की गाईड नावाची एक मूव्ही होती ज्याच्यामध्ये देवानंदनी काम केलं होतं, राईट. सो त्या गाईड नावाची मूव्ही जी आहे ती या नॉवेलवरनं घेण्यात आली होती. ओके. सो अशी काही बुक्स आहेत ज्यामुळे ते तिकडे अमेरिकेमध्ये प्रसिद्ध झाले होते.
His novel The Guide won him the Sahitya Akademi Award in 1961, the most coveted literary honor in India. Now, what is the meaning of coveted? So coveted means ज्या अवॉर्डसाठी सगळ्यांना इच्छा असते की आपल्याला तो अवॉर्ड मिळावा. सो द मीनिंग ऑफ कवेटेड इज टू हॅव डिझायर, टू हॅव डिझायर, राईट. सो प्रत्येकाला इच्छा असते की आपल्याला काहीतरी चांगलं मिळालं पाहिजे, आणि तेच चांगलं म्हणजे काय होतं तर द साहित्य अकादमी अवॉर्ड जो त्यांना द गाईड या पुस्तकासाठी मिळालेला होता. His writing is distinguished by humor and unoffending irony. सो आता त्यांच्या रायटिंगच्या म्हणजे लिखाण शैलीच्या काय वैशिष्ट्य होते ते त्यांनी पुढे सांगितलं आहे. सो त्यांची रायटिंग कशी होती? सो डिस्टिंग्विश्ड बाय ह्युमर अँड अनऑफेंडिंग आयरनी. आता ह्युमर म्हणजे काय तर जोक्स, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सो ह्युमर इज जोक्स. अँड अनऑफेंडिंग आयरनी म्हणजे काय? अनऑफेंडिंग म्हणजे ज्यामुळे कोणालाही दुःख होणार नाही त्याला म्हटलं आहे अनऑफेंडिंग. आणि आयरनी म्हणजे काय तर उपहास. हा एक मराठीतला अलंकार आहे उपहास, आणि आयरनी हा इंग्लिशमधला अलंकार आहे. सो ज्यामुळे कोणालाही दुःख होणार नाही अशी त्यांची लिखाण शैली होती, ज्याच्यामध्ये फुल ऑफ जोक्स होते. अ युनिक इंडियननेस अँड द सिम्प्लिसिटी. आणखी काय वैशिष्ट्य होते त्यांच्या लिखाणाचे जे खूप जास्त महत्त्वाचं होतं? दॅट इज अ युनिक इंडियननेस. बिकॉज ही वॉज इंडियन, दॅट्स वाय द मेन कॅरेक्टरिस्टिक इज इंडियननेस, राईट. अँड द सिम्प्लिसिटी विच इज अटरली चार्मिंग अँड ऑथेंटिक. सो त्यांच्यामध्ये काय होती? सिम्प्लिसिटी होती, एक साधेपणा होता जो कसा होता? विच इज अटरली चार्मिंग. चार्मिंग मीन्स जो आपल्याला मोहून टाकायचा, अट्रॅक्ट करायचा. अँड ऑथेंटिक, आणि त्या लिखाणशैलीमध्ये काय होता? ऑथेंटिक होत्या त्या लिखाणशैली म्हणजे खरेपणा होता त्याच्यामध्ये, राईट. सो इतक्या सगळ्या क्वालिटीज त्यांच्या लिखाणशैलीमध्ये होत्या. नारायण टिपिकली पोर्ट्रेज the peculiarities of human relationships and the ironies of Indian daily life. आता त्यांनी काय चित्रित केलं आहे त्यांच्या स्टोरीमध्ये? पोर्ट्रेज मीन्स दाखवणे किंवा चित्रित करणे. नारायण टिपिकली पोर्ट्रेज द peculiarities. Now what is peculiarities? That is strong habits means peculiarities. It is called as habits, savai, right. Narayan typically portrays the peculiarities of human relationships and the ironies of Indian daily life. म्हणजे इंडियन माणसाचं डेली लाईफ कसं असतं आणि त्या डेली लाईफमध्ये त्याच्या जीवनाचा कसा उपहास होत असतो ते त्यांनी ह्युमरच्या माध्यमातून सांगितलं आहे, जोकच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेलं आहे. हिज स्टाईल इज ग्रेसफुल, मार्क्ड बाय जेनियल ह्युमर, इलिगन्स अँड सिम्प्लिसिटी, राईट. सो हिज स्टाईल इज ग्रेसफुल. आता ग्रेसफुल मीन्स अगेन व्हेरी इम्प्रेसिव्ह, राईट. ग्रेसफुल मीन्स इम्प्रेसिव्ह, जी आपल्याला अट्रॅक्ट करते, बरोबर. सो very impressive. Genial humor. Genial means which is very friendly. म्हणजे आपण मैत्रिणींमध्ये जसं ज्याप्रमाणे जोक्स करतो त्याप्रमाणे त्यांच्या स्टोरीमधले ते जोक्स असतात. अँड इलिगन्स म्हणजे ज्याला आपण म्हणतो ब्युटी. सो ते इतक्या कल्पकतेने मांडलेले आहेत त्याच्यामध्ये आणि साधेपणाने. Okay, so his style is graceful, marked by genial humor, elegance and simplicity. So have you got it, the introduction?
Right, so this is about R.K. Narayan, who was very famous novelist of India. Right, so we will see the next part in the next video. Till then, goodbye.